चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पाठवायचे आहेत कॉम बॉक्समध्ये. चला 12वा खेळाडू. चला दोन्ही 12 खेळाडू आमच्या कॉम बॉक्समध्ये आलेले आहेत. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर मित्रांनो एका बाजूला मित स्पोर्ट कवाड तर एका बाजूला जय बजरंग पॉवर शेलार या दरम्यान हा सामना रंगणार आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. 3 षटकांचा खेळ असणार आहे. 2 आघाडीचे फलंदाज टाळ्यांच्या गजरात येत आहेत ग्राउंडवर. आमचे पंच शर्फ सर तसेच किरण सातपुते सर तसेच विनोद सर या स्पर्धेमध्ये रंग भरलेला आहे. सन्मान्य शैलेशजी शिंगोळे हे मान्यवर आमच्यापासून रजा घेत आहेत. तुम्ही आलात आमच्या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपले मनापासून आभार. तर मित्रांनो पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. तुम्ही पाहताय स्वर्गीय संकेत उर्फ गोट्या पाटील तसेच स्वर्गीय अक्षय बागलस्मृती चषक 2025 आयोजित आई एकविरा ग्रुप ग्रामस्थ खोणी दरम्यान तसेच आमच्या टी व्हीवर जोडलेले दर्शक यांचंसुद्धा या क्रीडानगरीमध्ये स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. चला आपण जाऊया या सामन्याकडे. जो सामना रंगणार आहे तो म्हणजे मित स्पोर्ट कवाड आणि जय बजरंग पॉवर शेलार. पहिलाच चेंडू टाकला सज्ज होतोय किरण. पहिला चेंडू हलक्या त्याचा मारलेला चेंडू जातो बॅकवर्ड शॉटच्या लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. पंचांच्या बाजूला 1 धाव मात्र इथं अर्जित करतायत सचिन. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र करतोय सचिन. स्ट्राईक मिळते ती ललित याला. तर बघूया ललित कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होतं किरण. पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे ललित. बघूया कशा प्रकारे अकाउंट ओपन करतोय. फुलटू चेंडू स्वंग करण्याच्या बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाहीये. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न होता मात्र मिस करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिला जो षटक आहे मित्रांनो तो पॉवर प्लेचा षटक आहे. बघूया पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी होते या फलंदाजी होते ते पाहायचे. पुन्हा सज्ज होतोय किरण.
आता मात्र एक ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू जातो वाईट लॉगरच्या रिझनमध्ये एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र शेवटच्या क्षणी नकार देतोय फलंदाज सचिन. एक से ज्यादा कुछ नाही. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे बिन 2 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय आपल्या लयवर, आपल्या मार्गावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी किरण मडवी. फुलटो चेंडू सॉंग करतोय, मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज खाली आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि पहिला झटका लागतोय. जय बजरंग पॉवर शेलार या संघाला. मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे, बघूया भीमर आहे का नाही ते पाहायचं आहे. जाऊया आपण थर्ड अंपायरकडे. थर्ड अंपायरने डिसेंट दिलेला आहे प्लीज. पुढचा फलंदाज पाठवायचा आहे प्लीज.
कपिलेश आलेला आहे. मात्र ललित आणि कपिलेश आता कशा प्रकारे आपल्या संघाला योगदान देतात ते पाहायचं आहे. धावसंख्या झाल्या त्या 2. किरण पुन्हा एकदा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज. षटकाचा आपण विचार केला तर 2 हादरे बसलेले. सचिन बाद झाला, त्याच्यानंतर कपिलेश बाद झालाय आणि फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज किरण मडवी यांनी. मित्रांनो, MRIचे चेंडू मॅग्नेटिक इसोनन्स अमेझिंग असं फुल फॉर्म असतं त्यांचं नाव, MRI. नवीन गोलंदाज येतोय अतुल. खोलवर टप्प्याचा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय विषेपमध्ये जातोय. स्वतः गोलंदाज उचलतोय. एक से ज्यादा कुछ नाही, कारण चांगली फिल्डिंग केलेली आहे गोलंदाजाने. 1 धावावर समाधान मानावं लागेल. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 7. पुन्हा सज्ज होतोय अतुल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज ललित. बघूया कशा प्रकारे या चेंडूवर खेळतात ते पाहायचं आहे. सोडून दिलेला आहे. पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही हात समांतर करतात. धाव मिळते अवंतर. नाव स्ट्राईकला जो आहे तो आहे ललित आणि स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे भावेश. बघूया कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतात ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होतोय अतुल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र चेंडूला स्पोर्ट्स केलाय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये. डीपमधून क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव पूर्ण करतोय. 1 धावाने समाधान मानावं लागेल. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 2 बाद 9. बघा 3 षटकाचा हा खेळ सुरू झालेला आहे आणि दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे, सुरुवात झाली आणि धावसंख्या झाली ती फक्त 9 धावा इथं झालेत. पुन्हा सज्ज होतोय अतुल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र टेचच्या अंदाजाने सोडून दिलेले. पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही हात समांतर करतायत. धाव मिळते अवांतर. वाईटचा इशारा येतोय. 1 धावाने भर पडली. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 10 धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत आपण विचार केला अतुल याने 2 वाईटच्या स्वरूपात 2 अतिरिक्त धावा दिलेल्या आहेत. पुन्हा सज्ज होत आहे आपल्या लयमध्ये आपल्या मार्गावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी.
अतुल ललित याला. आता मात्र ड्राईव्ह केला चेंडू येतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करत आहेत कारण ते डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. एक से ज़्यादा कुछ नहीं. एक धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते जिसके आगे भी एक और पीछे भी एक. डबल एक्का 11 धावा इथं झालेल्या आहेत. अतुल पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. 22 याला शॉर्ट चेंडू तर पूल करण्याचा नादात पूर्णपणे बीट झालेला आहे. अतुल पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणार आहे भावेश. आता मात्र एक जबरदस्त कडाका चला आपण म्हणतो. मात्र थोडीशी उंची जास्त झालेली आहे आणि लांबी कमी. अजून एक हादरा बसतोय जय बजरंग पॉवर शेलर या संघाला. जाऊया या क्षेत्ररक्षण गुणगान करण्यासाठी डीजे कडे. तर मित्रांनो भावेश बाद झालेला आहे. नवीन फलंदाज आलेला आहे बालू. अतुल पुन्हा सज्ज होते. नवीन बॅटर येतोय बालू उर्फ विशाल. आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. आता मात्र दांडी गोल त्रिफळाचित होतोय. राज शिंगोले कुठं असाल तर आपण मुख्य मंचावर यायचं. राज शिंगोले आणि ते आवाज देतो काय आणि त्यांची हजेरी लागते काय. तर मित्रांनो 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. 2 षटकांचा आपण विचार केला तर किरण मडवी यांनी 6 धावा दिल्या. त्यानंतर अतुल यांनी 2 व्हाईट देऊन सुद्धा 2 विकेट घेतल्यात आणि 5 फक्त धावा दिलेत. मात्र उतरता क्रम इथं सुरू झालेला आहे. मात्र शेवटच्या क्षणी स्लॉग ओव्हरमध्ये किती धावा जमवत आहेत ते बघायचं आहे. सन्माननीय जयरामजी पाटील आणि महेंद्रजी पाटील ह्या मान्यवरांचा मुख्य मंचावर आगमन झालेल्या चषकामध्ये आगमन झाले. आपले सहर्ष स्वागत. मान्यवरांचं सर्वांचं या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये स्वागत करीत आहोत. तुम्ही पाहताय मितफोट कवाड आणि एका बाजूला जय बजरंग पॉवर शेलार या दरम्यान हा सामना सुरू झालेला आहे. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे आणि 4 हदरे बसलेले आहेत जय बजरंग पॉवर शेलार या संघाला आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 11. ते शेवटचा षटक टाकण्यात सज्ज होत आहे गोलंदाज धीरज. नवीन फलंदाज आलेला आहे तो म्हणजेच करण आलेला आहे. नॉन स्ट्रायकरचा जो फलंदाज आहे. आता मात्र ललित स्ट्राईकला आहे. ड्राईव्ह करतोय चेंडू जातो स्टेट ड्राईव्ह करतोय. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं अर्जित करतायत दोन्ही फलंदाज. बिटवीन द विकेट असं म्हणावं लागेल कारण 2 धावा चोरून काढलेल्या आहेत. धीरज गोलंदाज आहे आणि 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 13 धावा झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज
धीरज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. तर खोदून काढायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. यास प्रश्न तर विचारला होता, मात्र कुठल्या प्रकारचा उत्तर देत नाही पंच. निर्धाव चेंडूची समाप्ती. खरोखर जबरदस्त अशी ही गोलंदाजी पाहायला मिळते. किरण मढवी यांनी चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर अतुल यांनी चांगली केली, त्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चांगली कामगिरी करतोय धीरज. आता मात्र फर्स्ट केला, चेंडूला पाठवून दिला, चेंडू जातोय लॉंगॉनकडे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, मात्र 2 धावा इथं रोखू शकत नाहीये. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 15 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. मोठा फटका इथं मारून देत नाही गोलंदाज धीरज. प्रयत्न करतोय ललित. बघूया उर्वरित चेंडूमध्ये मोठा फटका येईल का नाही ते पाहायचं आहे. आता मात्र मिड विकेटला चेंडू पाठवलेला आहे. 1 धाव मात्र इथं पूर्ण करतायत. 1 धावाने समाधान मानावं लागेल. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 16 धावा झालेल्या आहेत. काय बांधून ठेवलेला आहे खरोखर फलंदाजांना. कुठलाही मोठा फटका इथं मारून देत नाही आहे गोलंदाज. पुन्हा सज्ज होतोय धीरज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. ललित याला बघूया. त्या मात्र एक लालची चेंडू टाकला होता. मिस करतोय फलंदाज, मिस करतोय. एक्स्ट्रॅक्शन मात्र बॅकअप चांगला करतोय आणि लेग बाईचा इशारा आहे तो पंचांकडून. 1 धाव मात्र मिळते. 1 धावाने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 17. बघा मित्रांनो, क्रिकेटच्या या जागतिक खेळामध्ये 17 जो अंक आहे जो अशुभ मानला जातो. बघूया कुठल्या संघाला खतरा जाणवतोय ते पाहायचं आहे. नेक्स्ट मॅच असेल जय हनुमान खोनी आणि येणार बोरपाडा या दरम्यान असणारे. प्लीज लवकरात लवकर कॉम बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. चांगला चेंडू खोदून काढलेला चेंडू जातो वॅडिस लॉंगनच्या रिझनमध्ये. डीपमधून क्षेत्ररक्षण येतं. 1 धाव पूर्ण करतोय मात्र सोडून देतो. आता बघूया काय घडलंय. पंचांचा बोट आकाशात. अजून एक हादरा बसतो जय बजरंग पॉवर शिलार या संघाला. मित्रांनो, एक पारीचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. धावसंख्या झाल्या त्या म्हणजेच 18. आता 19चं आव्हान असणार आहे मिडस्पोर्ट कबाडी या संघासमोर. तर जाऊया आपण एक स्वीट आवाज आपले मांजरेकर सरकडे. ओव्हर टू मांजरेकर सर. चला टीम NR बोरपाडा आणि जय हनुमान खोनी दोन्ही संघाचे संघ नायक या. नागेश पाटील आपण मान्यवरांना नाणेफेक कक्षामध्ये पाठवून द्यायचे आहेत. मनोहर अनंत पाटील, जयराम लडकू पाटील आणि महेंद्र पाटील या 3 मान्यवरांना मी विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचे. टीम NR बोरपाडा आणि टीम जय हनुमान खोनी या 2 संघामध्ये आपण नाणेफेक पाहणार आहेत. स्वर्गीय संकेत गोट्या पाटील व स्वर्गीय अक्षय
बागल स्मृती चषक 2025 स्वर्गीय मुकुंद नाना शंकर शिंगोळे यांच्या स्मरणार्थ आपण हा टॉस बॉक्स पाहतो. मान्यवर आलेले आहेत दोन्ही संघाचे संघनायक बोरपाडा एका बाजूला दक्षत तर एका बाजूला बिंदास. एका बाजूला स्वर्गीय संकेत पाटील तर एका बाजूला स्वर्गीय अक्षय बागल. असं फिरा. अक्षय बागल आणि अक्षय बागलच आलेले. मी मान्यवरांना विनंती करतो आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि मुख्य मंचावर स्थान पण नवा. पहिला सामना आहे त्याच्यामुळे 4 षटकांचा सामना होईल. दक्षित आपण नाणेफेक जिंकला. 4 षटकाचा सामना आहे. स्वतः आयोजक आहेत. काही निर्णय आहे. फिल्डिंग करणार अगोदर 4 षटकाचा सामना आहे. फिल्डिंग करणारे समोरचा संघ सुद्धा एक मजबूत संघ आहे. असोसिएशनमध्ये 2 बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांचे दोन्ही खेळाडूंनी फिफ्ट्या मारलेले आहेत. तर किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल येणार बोरपाडा संघाला? नक्कीच असं आम्ही काय टार्गेट फिक्स नाही केला की किती धावा आपण रोखू, पण जेवढे कमी धावा आम्ही रोखू तेवढा आम्हाला बेनिफिट असेल नंतर. बोरपाडा संघ आपण नाणेफेक हरला, जिंकला असता तर आपला काय निर्णय असता? आम्ही फलंदाजीच केली असती. आता फलंदाजी करायची. 4 षटकामध्ये कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न आणि कोणाकोणा अपेक्षा असतील? अपेक्षा तर सर्वांकडून आहेत आणि 40+ जाण्याचा प्रयत्न असेल. आपण नेहमी ग्रामीण भागातच खेळतो कारण आपण असोसिएशनच आपली ग्रामीण भागातील आहे, अंबाडचे कवाड. परंतु या आयोजकाने आपल्याला संधी दिली चॅलेंजचे ग्राउंड. याच्याबद्दल आयोजकांबद्दल काय म्हणाल? आयोजकांचे त्यासाठी धन्यवाद आणि चॅलेंजला खेळताना मजा येते आणि मॅच पण टफ फाईट होईल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. टीम जे अनुमान खोनी संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेले. जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद मांजरेकर सर. तर मित्रांनो फक्त आणि फक्त 19 धावांचं आव्हान असणारे मिसपोर्ट कवाड या संघासमोर. मुकेश पाटील धोंडावडवले या मान्यवरांचं या नगरीमध्ये आगमन झालंय. मी विनंती करतो मुकेश पाटील एक सुंदर समालोचक सुद्धा आहेत. विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये सजीवाचे मुकेश पाटील धोंडावडवली. चला मुकेश पाटील कुठे दर्शकामध्ये असतील तरी त्वरित कॉम बॉक्समध्ये यायचं. एक सुरेल आवाज समालोचक आहेत ते. प्लीज कम ऑन स्टेज. चांगला चेंडू होता. चेंडू भिरकून दिलाय. चेंडू येतोय स्लॉगनच्या रिझनमध्ये. मात्र एक धाव इथं पूर्ण करतोय. खूप खूप धन्यवाद प्रमोद पाटील सर. आजच्या दिवसामध्ये आवाज घुमतो या नगरीमध्ये. प्रमोद पाटील मॅन फ्रॉम केवणी दिवे. काल आपण रोहन पाटलांचा आवाज ऐकला होता. आज आपण आवाज ऐकता प्रमोद पाटील मॅन फ्रॉम केवणी दिवे. जाऊया मैदानामध्ये धावा झाल्या आहेत. किती तर धाव झाले. एक चेंडूचा सामना. जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे फक्त 19. परंतु फक्त सुद्धा बोलून चालणार नाही. कारण मित्रांनो आपण नेहमी पाहत आहोत लो स्कोरिंग सामने हे खूप खतरनाक सामने असतात. त्याच पद्धतीने आज सामना होईल का? कारण दोन्ही बलाढ्य संघ आहे. कुठलाही संघ सहज हार मानण्यास तयार नसेल. जोरदार अपील. परंतु या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आहे गिरीश. पहिली षटक हाताळण्यासाठी गिरीश आलाय. चालू असणार सामना मित्रांनो. सर्वांच्या माहितीसाठी टीम मित स्पोर्ट कवाड आणि टीम जय बजरंग पॉवर शेलार या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी केली शेलार संघाने. धावा जमा केल्या 18. 19 धावांची आवश्यकता. गिरीश चेंडू चांगला टाकला परंतु यष्टिरक्षकाच्या हातातून सुटतोय चेंडू. थर्ड मॅनच्या हातातून सुटतो चेंडू. जातो सीमारसे बाहेर. चौकार 4. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 5. धावा झाल्यात 5. पहिली षटक चालू. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 19 धावा हवे आहेत कवड संघाला.
थोडा वेळ हवेत चेंडू आहे पण क्षेत्ररक्षणापासून थोडासा दूर आहे. एकच धाव मिळाल. किरण याच्या नावावर गेलेली धाव. एका धावने धावसंख्या झाले 6. एक चौकार जरूर आला परंतु बाईच्या रूपाने तो चौकार आलाय. किरण खेळतो वैयक्तिक एका धावावर 3 चेंडूचा सामना केलाय आणि वैभव खेळतो एका धावावर एका चेंडूचा सामना केलाय. देखला फटका पाहायला मिळतोय. चेंडू भिरकावून दिलाय सीमार से बाहेर. दर्जेदार षटकार 6. MRI चेंडू आहे परंतु तुम्ही टायमिंग जर व्यवस्थित साधलं ना तर तो चेंडू सीमारचे बाहेर पाहायला मिळेल. अचूक टायमिंग साधताना आपण बघितलं वैभव या फलंदाजाला. धावसंख्या झालेले 12. पुन्हा एकदा 6 षटकार. चेंडू आहे शिल्लक 12. धावा झाल्या आहेत त्या 18. म्हणजे 12 चेंडू मध्ये एकच धावाची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. का हत्ती सामना आपल्या खिच्यात घालण्याचा प्रयत्न चाललाय टीम मिस स्पोर्ट कव्हर संघाचा. चांगली फलंदाजी वैभव सांबरे. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा सामनावीर पुरस्कार होता. वैभव डावकुरी हाताचा बॅटर परंतु ऑफ साइडला फटके. सामना करतोय किरण. पलटी फटका विजयाचा शंखनाद करणारा आलाय हा. चौकार. 4 4 4. सामनावीर पुरस्कार मॅन ऑफ द मॅच. लो स्कोरिंग सामना. 18 चेंडू मध्ये 18 धावा दिल्या आहेत. त्याच्यामुळे दुसरं षटक आपण हाताळलंय. आपला गोलंदाज अतुल दुसरं षटक हाताळताना धावा दिल्या 5 आणि 2 गड्यानं तंबूचा रस्ता दाखवलाय. तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच अतुल. अतुल आपण यायचे लगेचच. अतुल मॅन ऑफ द मॅच. अतुल तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सामना चालू होते एका बाजूला टीम NR बोरपाडा वर्सेस टीम जय हनुमान खोणी. याच्यानंतर होणारा सामना मित्रांनो टीम पप्पू इलेव्हन नांदिटणे आणि टीम वीर बजरंग धोंडा वडवली. आपण रिपोर्टिंग करायचे दोन्ही संघाचे संघ नायकाने पप्पू इलेव्हन नांदिटणे आणि वीर बजरंग धोंडा वडवली. त्याच्यानंतर आई गावदेवी दादूचा पाडा. आपण सुद्धा आला असेल तर रिपोर्टिंग करा. शत्रुघ्न भोईर महाराष्ट्र पोलीस अँड टीम. आपण आला असेल तर लगेचच रिपोर्टिंग करायची अँड टीम. आपण आला असेल तर लगेचच रिपोर्टिंग करायची. चालू होते सामना. टीम NR बोरपाडा एका बाजूला जय हनुमान खोणी.
थोडंसं वेळ आहे मी या आपण जाऊया मुख्य मंचाकडे आलेल्या मान्यवरांचा इथे शाही सन्मान होईल. मनोहर अनंत पाटील यांचा शाही सन्मान होईल. मी